विजयश्रीजी, आता आपल्या घरात दोन महत्वाच्या गोष्टी असतात. एक असतं देवघर हा. आणि एक असतं किचन. हो. आता ह्याच्याबद्दल इतकं बोललं जातं की देवघर इथे नको, तिथे नको, किचन असं नको, तसं नको. मग जर किचन आणि देवघर जर एखाद्या घरात असेल चुकीच्या दिशेला, हा. तर मग त्याचे काय परिणाम होतात? म्हणजे आर्थिक परिस्थितीवर पण त्याचा परिणाम होऊ शकतो. आर्थिक परिस्थितीवर तर होतोच, सोबत भांडणं घरामध्ये होतात आणि मेन म्हणजे हेल्थ इश्यूज. किचन म्हणजे काय, आपण स्वयंपाक करतोय तिथे, बरोबर. आणि जर तो प्रॉपर झोनला नसेल तर तुम्हाला नक्कीच हेल्थ इश्यूज होतील. जसं वेस्ट ऑफ नॉर्थ वेस्ट म्हणजे पश्चिम वायव्येला जर स्वयंपाकघर असेल, तुमचं किचन असेल, तर तुम्हाला हेल्थ इश्यूज येणार आहे. स्पेशली एन्झायटी म्हणा, किंवा घरच्या लेडीला स्पेशली एन्झायटी फिलिंग होते. डिप्रेशनमध्ये तिला वाटतं ऑलवेज की स्ट्रेसफुल असते. आणि घरातलं जेवण हे वेस्ट होतं. कितीही चांगलं बनवा, लोकांना ते जेवण आवडत नाही. तर शक्यतो आता बघा, वेस्ट ऑफ नॉर्थ वेस्टला स्वयंपाकघर नको. त्याच्यानंतर ईस्ट ऑफ साऊथ ईस्टला नको, साऊथ ऑफ साऊथ वेस्टला नको. ह्या 2-3 झोनमध्ये बिलकुल नको. बाकी झोनमध्ये असलं तर आपण थोडंसं त्याला ट्रीट करू शकतो. साऊथ वेस्टला पण शक्यतो किचन नको. नॉर्थ ईस्ट म्हणजे ईशान्य दिशेचा किचन, याला कोणतीही रेमेडी नाही. अरे बापरे. याला रेमेडी नाही. याला रेमेडी काय, जर तुमचा किचन कट्टा मोठा असेल तर त्याला, जर हा ईशान्य आहे तर ईशान्याच्या शेजारी इथे ईस्ट ऑफ नॉर्थ ईस्ट असतं थोडंसं साईड. तर मी काय करणार आहे की फक्त तुमची गॅस शेगडी, हे बघा, स्वयंपाकघर म्हणजे काय, तर पूर्ण स्वयंपाकघर आपण बघणार नाही. तुमची जी गॅस शेगडी आहे ती कोणत्या झोनमध्ये येते आहे, त्याला मी शिफ्ट करेल इकडे पूर्व ईशान्येला. आणि त्या पूर्व ईशान्याच्या खाली तुमचा जो गॅस कट्ट्याचा कलर आहे तो ग्रीन करू, म्हणजे तुमची रेमेडी होईल. तोडफोड करायची गरज लागणार नाही. पण तिथे जागा नसेल तर मग मात्र त्रासदायक आहे. तसंच ब्रह्मतत्वामध्ये पण स्वयंपाकघर बिलकुल नको. ब्रह्मतत्वामध्ये पण स्वयंपाकघर आला तर तुम्हाला प्रॉब्लेम होणार आहे. स्पेशली पोटाचे विकार हे येणारच आहे. ब्रह्मतत्व म्हणजे घराचा मधला भाग. तर तिथे पण स्वयंपाकघर बिलकुल नको आहे. दुसरे तुम्ही विचारलेलं की देवघर, तर देवघर नक्कीच ईशान्येला असायला पाहिजे. ते चांगलंच असतं. त्याच्यानंतर आता ईशान्येला पॉसिबल नाही, कारण आपण बघतो की एंट्री ईस्टला असेल तर ईशान्य हा हॉलमध्येच येईल. मग आपल्याला हॉलमध्ये नको आहे, तर मग पश्चिम दिशा ही दुसरी चांगली दिशा आहे देवघरासाठी. तर तुम्ही पश्चिम दिशामध्ये ठेवू शकता देवघर. देवघर कुठे नको, तर जितके निगेटिव्ह झोन्स आहेत तिथे तुमचं देवघर नको आहे. साऊथ वेस्टला, साऊथ ऑफ साऊथ वेस्टला, ईस्ट ऑफ साऊथ ईस्टला, ह्या ज्या झोन्स आहेत, 2 ते 3 झोन चांगले आहेत. स्पेशली तर 2च मी असं म्हणते की एक ईशान्य दिशा आहे आणि एक पश्चिम दिशा आहे, की जिथे तुमचं देवघर असायला पाहिजे, जे उत्तम आहे. ईशान्य आणि पश्चिमेला देवघर असावं. आणि कोणत्या दिशेला अजिबातच नसावं? साऊथ ऑफ साऊथ वेस्ट म्हणजे तुमचं दक्षिण नैऋत्य. त्याच्यानंतर साऊथ वेस्ट तिथेही बिलकुल नको. वेस्ट ऑफ साऊथ वेस्टलाही नको. म्हणजे आता बघितलं तर भरपूर झोन्स आहेत, पण हे 2-3 झोन मध्ये तर बिलकुलच नको, की तिथे नकोच. बरोबर. आणि ईस्ट ऑफ साऊथ ईस्ट, इथे पण ईस्ट ऑफ साऊथ ईस्ट परत म्हणेल, पूर्व आग्नेय, इथे पण आपला देवघर नको. देवघरसाठी 2च चांगल्या दिशा आहेत. एक तर ती आहे की ईशान्य दिशा आणि दुसरी दिशा आहे ती पश्चिम दिशा. आता साऊथ ईस्टला बऱ्याचदा असं होतं की आपल्याला वाटतं की आपण इथे ठेवू शकतो, कारण माता महालक्ष्मीचा तो झोन आहे. साऊथ ईस्ट म्हटलं तर माता महालक्ष्मीचा झोन आहे. तिथे आपण दिवा पण 24 तास लावू शकतो. बट ॲस्ट्रो वास्तू वेगळं आहे थोडा, म्हणजे कुंडली बघून वास्तू करणे. जर त्याच्या कुंडलीप्रमाणे साऊथ ईस्ट त्याला पॉझिटिव्ह नसेल तर ऍक्सिडेंट्स होण्याचे पण चान्सेस असतात. घरामध्ये ऍक्सिडेंट्स होणं, एकदम मनी लॉस होणं हा होऊ शकतो. म्हणून शक्यतो देवघर, तुम्हाला काहीच कळत नाही ना, ॲस्ट्रॉलॉजी कळत नाही, काही कळत नाही, तुम्हाला तुमचं करायचं आहे, छोटंसं आपलं घर आहे, तर बघा ईशान्य कुठे येते आहे. ईशान्य पॉसिबल नसेल तर पश्चिमेला करा, बस.